नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण झी मराठी वाहिनीवर प्रचंड गाजत असलेली मालिका नवागडी नवराज्य या मालिकेतील आनंदी म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या खऱ्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत। आनंदी यांचं खरं नाव आहे पल्लवी यशवंतराव पाटील। त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1991 रोजी महाराष्ट्रातील धुळे या ठिकाणी झाला। 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 32 वर्ष। पल्लवी यांनी त्यांचं शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथून पूर्ण केलं। प्रताप कॉलेज अमरनेर येथून त्यांनी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं व त्यानंतर DY पाटील महाविद्यालयातून आर्किटेक्टची पदवी मिळवली। पल्लवी यांना ट्रॅव्हलिंगची आणि मॉडेलिंगची आवड आहे। इंस्टाग्रामवर त्यांचे 2,06,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। पल्लवी यांना ब्लॅक कलर खूप आवडतो। त्यांना ब्लॅक कलरचे कपडे घालायला खूप आवडतं। मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या 25 ते 30 हजार रुपये चार्ज करतात। आर्किटेक्टचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी यांनी जॉब करण्याचा निर्णय घेतला व जॉब करत असतानाच वेगवेगळ्या ऑडिशन्स द्यायला त्यांनी सुरुवात केली। कलाविश्वाकडे त्यांचा ओढ वाढत गेला आणि त्यांनी श्रावण क्वीन या स्पर्धेमध्ये भाग घेतला। या स्पर्धेमध्ये त्या 4थ्या रँकला आल्या। तर 9X झकास चॅनलकडून आयोजित केलेल्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये त्यांनी सहभाग घेतला व त्या विनर देखील ठरल्या। तेथून त्यांनी ठरवलं की आता कलाविश्वात नशीब आजमावायचं। 2015 साली क्लासमेट्स या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। या चित्रपटात हिना नावाची व्यक्तिरेखा त्यांनी साकारलं होतं। 2016 साली आलेल्या 702 दीक्षित या चित्रपटात रिया नावाचं पात्र त्यांनी साकारलं। 2017 साली प्रदर्शित झालेल्या सेंटिमेंटल या चित्रपटात त्यांनी सुनंदा नावाची इन्स्पेक्टरची भूमिका साकारली। या चित्रपटात त्या अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं आणि येथूनच त्यांना एक प्रचंड मोठा चाहता वर्ग पल्लवी यांना मिळाला। 2018 साली पल्लवी यांचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले। सविता दामोदर परांजपेमध्ये त्यांनी नीतू नावाचं पात्र साकारलं। तर बॉयज 2 मध्ये देविका मॅडम आणि तू तिथे असावे या चित्रपटातील गौरी नावाची भूमिका प्रचंड गाजली। 2019 साली आलेल्या ट्रिपल सीट या चित्रपटात त्यांनी वृंदा नावाचं पात्र साकारलं। या चित्रपटात त्यांनी अंकुश चौधरी यांच्यासोबत काम केलं। त्यानंतर बस्ता, चक्रव्यूह, अजिंक्य यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या। चित्रपट विश्वात मोलाचं काम केलेल्या पल्लवी यांना मालिका विश्वात देखील खूप मोठी संधी चालून आली। 2016 साली त्यांनी हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं, ते 24 सीझन 2 या ॲक्शन थ्रिलर मालिकेतून। या मालिकेत त्यांनी अनिल कपूरसोबत मिताली नावाचं पात्र साकारलं। 2020 साली सोनी मराठीवरील जिगरबाज या मालिकेतून त्यांनी डॉक्टर सुहानीची भूमिका साकारली। तर झी युवा वाहिनीवरील प्रेम है, बाप माणूस, लव लग्न लोचा, रुंजी यासारख्या मालिकेत त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या। झी मराठी वाहिनीवरील नवागडी नवराज्य या मालिकेत त्या आनंदी नावाची भूमिका साकारत आहेत। या आनंदीने महाराष्ट्राच्या घराघरात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे। आपल्या उत्तम अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या पल्लवी यांनी गोंद्या आलारे या वेबसिरीजमध्ये दुर्गाबाई नावाचं पात्र साकारलं होतं। घे उंच भरारी, येशील ना, आपली लव्ह स्टोरी, गंध गारवा, साथिया यासारख्या म्युझिक व्हिडिओमध्ये त्यांनी काम केलं आहे। त्यांचं पहिलं हिंदी सॉन्ग ते म्हणजे तेरी मेरी दास्तान, ते देखील यूट्यूबवर प्रचंड गाजत आहे। त्या प्रचंड फिटनेस प्रेमी आहेत। दिवसातून 1 तास तरी त्या योगा करतात। पल्लवी यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेऊयात। पल्लवी यांची आई सुरेखा यशवंतराव पाटील, त्यांचे बाबा यशवंतराव भीमराव पाटील, त्यांची बहीण प्रिया पाटील करंदीकर। तर अशा पल्लवी यांना झी मराठी अवॉर्ड्स 2012 मध्ये विशेष लक्षवेधी चेहरा हा पुरस्कार देखील मिळाला आहे। नवागडी नवराज्य या मालिकेतील आनंदीची भूमिका तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा।